नमस्कार, मी विष्णू बोरे. तर आपण आता ठाणे बेलापूर रोड पाठीमागे बघू शकता तुर्बे स्टेशन आहे. तर इथे काही मिनिटापूर्वी एका अर्टिगा गाडीला चालत्या गाडीमध्ये अचानक आग लागली होती. तर ड्रायव्हरनी सतर्कता बघून त्यांनी लगेच गाडीतून उतरून साईडले झालेत. त्यांना तर आपल्यासोबत काही इथले स्थानिक नागरिक आहेत तुर्ब्याचे, त्यांच्या समोरच ही घटना झालेली आहे. साहेब, काय परिस्थिती होती आग लागली तेव्हा? साहेब, जेव्हा हे गाडी येत होती त्या टायमाला त्याला छोटंसं आग लागलं होतं. त्याच टायमाला मी माझे मार्केटवरून येत होतो. मग मी माझी गाडी साईडला घेऊन गाडी लावली. फायर स्टेशनला फोन लावला. एक 10 फोन लावल्यानंतर पण फायर स्टेशनला फोन नाही लावत होता. फक्त हेच बोलायचं की तुमचा कॉल आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि कट व्हायचा, आणि तुमचं कॉल महत्त्वाचं आहे आणि कट व्हायचा. आणि इथलं स्थानिक पब्लिक जो आहे सगळे येऊन भरपूर पब्लिक आलं होते. माझ्या अंदाजाने 100-150 पब्लिक आलं होते. आता हे जिथं कुठं हादसा होतो, आग लागते कुठंही बिन कुठं आपल्या चाळीमध्ये म्हणा का वस्तीमध्ये म्हणा, लोक बघ्याची भूमिका घेतात आणि व्हिडिओ करण्याच्या नांदात त्यांचा पण जीव जाऊ शकतो. तर त्या नागरिकांना काय सांगाल तुम्ही? त्या नागरिकांना हे होतं, जेवढं की कुठं पण आग लागलं असलं मग तिथं तुम्ही पहिला फायर स्टेशनला फोन करून बोलून घ्या. तुम्ही व्हिडिओ कॉल करण्यापेक्षा जो गाडीला आग असू का घरला आग असू ते बुजवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही व्हिडिओ काढायचा प्रयत्न करूच नका. खास करून तिथून जेवढं होतं तुम्ही लांब राहा, कारण त्याच्यामुळं तुम्हाला पण हानी होऊ शकतो. जो येणाऱ्या जाणाऱ्या गाडी आहे त्याला पण हानी होऊ शकतो. आणि आता तुम्ही तुमच्या समोर जी घटना झाली त्या आगीचा तुम्ही बघितलं तेव्हा प्रवाह किती होता? छोटाच होता, एकदम छोटासा. मतलब जसं आपण जेवण करताना आग असतो थोडंच होता. मग त्याच टायमाला मी फायर स्टेशनला फोन केला. 15 मिनटं फोन केला. फायर स्टेशनवर वागवले, काही आले नाही. फक्त शेवटला पोलीस स्टेशनला फोन केला. त्याच्यानंतर ट्रॅफिकवाले आले. ट्रॅफिकवाले येऊन करणार काय? फक्त तेवढे ट्रॅफिक कंट्रोल करणार. तेव्हा तर आग बुजवता येणार नाही. मग फायर स्टेशनवाले आलंच नाही. जेव्हा गाडीला आग लागून पूर्ण विझून गेली त्याच्यानंतर फायर स्टेशनने आले. तर बघू शकता इथे मोठ्या प्रमाणात आग लागली होती. गाडी जळून अक्षरशः खाक झालेली आहे. कारण काही स्थानिक लोकांनी इथे जी आग आटोक्यात छोटीशी होती त्या टायमाला फोन केला फायर ब्रिगेडला. पण तुमचा कॉल आमच्यासाठी काय बोललात? तुमचा कॉल आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. पण तिथं समोरून काही रिप्लाय येत नव्हता. त्याच्यामुळे त्यांना फोन लावायला त्यांना पूर्ण गाडी जळून खाक झाली. त्याच्यानंतर ते फायर ब्रिगेड आलेली आहे. इथे अक्षरशः गाडी जळून खाक झालेली आहे. तर पोलिसांना तुम्ही फोन केला तर काय? पोलिसांनी आले. पोलिसांनी त्यांच्या काय कार्य आहे ते आले, ट्रॅफिक कंट्रोल केले. पोलिसांनी येऊन करणार काय? फक्त पोलिसांनी ट्रॅफिक कंट्रोल करणार ना. आग तर त्यांना विजूता येणार नाही. ह्याच्यामध्ये मेन काम आहे फायर स्टेशनचे. मग ते लोकांनी पण आग विजवल्यानंतर आले. तर बघू शकता अक्षरशः गाडी जळून खाक झालेली आहे. आणि जे नागरिकांना पण माझी विनंती आहे, जिथं कुठं हादसा होतो, अशी आग लागते किंवा अशा मोठमोठ्या आग लागतात, तिथे जमा न होता तुम्ही सर्वप्रथम फायर ब्रिगेडला संपर्क करा. शक्य होत असेल तर तुम्ही स्वतः विझवण्याचा प्रयत्न करा, जी छोटी असते त्या टायमाला. कारण त्याच्यानंतर पोलिसांना फोन करा. तर माझी एकच विनंती आहे सर्व नागरिकांना की ते जमा न होता तुम्ही दूर राहा. त्याच्यामुळं आपली जीवितहानी होऊ शकते किंवा आपल्यामुळं दुसऱ्याची जीवितहानी होऊ शकते. तर मीही 2 फायर ब्रिगेडला फोन केले. फोन लागत नव्हते. फोन रिंग होत होती पण कट होत होता. फोन एक रिंग जाऊन कट होत होता. ती जर त्या वेळेला फोन लागला असता तर ही गाडी कुठंतरी वाचली असती, कारण गाडीचं एवढं नुकसान झालं नसतं. तर पोलिसांशी संपर्क केला. आपले वाहतूक विभागाचे गिराशे साहेब, त्यांनाही मी कॉल केला. त्यांनी एका रिंगमध्ये कॉल उचलला. त्यांना बोललं सर इकडच्या चौकीला तुम्ही कळवा. त्याच्यानंतर मी तुर्बे वाहतूक वरिष्ठ पोलीस अधिकारी आपलं श्रीकांत धरणे साहेब यांना कॉल केला. त्यांनी पण एका रिंगमध्ये कॉल उचलला आणि त्यांचे सहकारी इथं पाठवले. ट्रॅफिक पोलीस आले तेव्हा कुठंतरी इथं ट्रॅफिक कमी झाली आणि लोक तिथं स्टॉप झाले. कारण आग चालू असताना पण इथे लोक ये जा चालू होते. असं करू नका. जिथे आग दिसेल तिथे थांबा. 5-10 मिनटं अर्धा तास तुम्हाला घरी जाण्याचा लेट होईल. पण इथं जर कोणाची जीवितहानी झाली किंवा तुमची कुठे जीवितहानी झाली तर आपल्याला खूप प्रॉब्लेम येणार, आपल्या फॅमिलीला प्रॉब्लेम येणार. तर कृपया करून असे करू नका. आणि वाहतूक विभाग पोलीस गिराशे साहेब आणि तुर्बे MIDC पोलीस स्टेशनचे वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी श्रीकांत धरणे साहेब यांचे मनापासून आभार. असंच सहकार्य जनतेला करत राहा. जनता तुम्हाला सहकार्य करेल. धन्यवाद.